गिरणी कामगारांना वांगणी आणि शेलू येथे घरं देण्यात आली आहेत आणि त्यांचा असा आरोप आहे की आम्हाला मुंबईच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला जातोय, मुंबईमध्ये घरं मिळावी अशी त्यांची मागणी आहे, पण ती सरकारकडून पूर्ण करण्यात येत नाही। मी स्वतः मिल कामगारांचा मुलगा, माझे वडील बॉम्बे डाईंग मिलमध्ये माझ्या आईच्या नावावर मी अर्ज केलेला आहे आणि मिल कामगार हा मुंबईचा राजा आहे आणि मुंबईचा राजाच जर बाहेर फेकला गेला तर मुंबईची शान गेली। मिल कामगार, गिरणी कामगार मुंबईमध्ये एक वचक होता, म्हणजे 3:30ला 11ला सकाळी 7 वाजता म्हणजे अशी रांगच्या रांग रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉपला दिसायचे। तो दिवस गेले, गिरणीच्या भोंग्यावरती लोक उठायचे, ते सुद्धा दिवस विसरलो आम्ही। परंतु जी काही त्यांची हक्काची जागा, तिथे मोठमोठे टॉवर होतात, त्यातलं द्या ना भाग। पहिले गिरणी कामगार त्यांचे मेन हे त्यांचे मालक आहेत समजा, चला ती पण काय त्यांना लीजवर दिलेली प्रॉपर्टी आहे, गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे, लीजचे पैसे भरून त्यांनी घेतलेले। परंतु तो उपयोग एखादी NTC मिल द्या, तिथे संपूर्ण मिल कामगारांना तुम्ही घरं द्या, जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मारक दिलं तसंच एक मिल द्या, तिथे सगळे मिल कामगार राहू शकतात। सरकारी नोकऱ्यांमध्ये खेळाडूंचा कोटा पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी तुम्ही केली होती, ती सरकारकडून पूर्ण होईल असं वाटतं? सरकारने 2027 आता सरकार 75,000 नोकऱ्यांचा अवेबिलिटी म्हणजे सुरुवात करते की 75 लाख आम्ही नोकऱ्या देणार आहे त्या 2-4-5 वर्षामध्ये। मी म्हणतो तो 75 लाख द्या, पण जे खरोखर गुणी खेळाडू आहेत, आज खूप मेहनत करतात आहे, त्यांना कॉन्ट्रॅक्टवरती नोकरी मिळते आणि 12 आणि 15-20 हजारामध्ये एखादा हात किंवा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर किती त्याचा औषधोपचार कोण करणार, त्याची जबाबदारी। आज खेळ जगला तर मोबाईलच्या दुनियेतून लहान मुलं तंदुरुस्त होईल, मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा भारत तंदुरुस्त होण्यासाठी खेळ हा त्यांच्या जीवनात महत्त्वाचा पार्ट आहे। परंतु सध्या प्लेयर लोक थोडे घाबरून खेळतात का उद्या लागला बिगला तर त्याचा जबाबदारी कोण, घरचेच घेणार। म्हणून आम्ही विनंती करतोय की जे सरकारी किंवा खाजगी म्हणजे बँका होत्या, कंपन्या होत्या, महिंद्रा एअर इंडिया सारख्या कंपन्या होत्या, आज त्या सगळ्या कंपन्या बंद झाल्या, प्लेयर सगळे कॉन्ट्रॅक्टवरती खेळतात आहे, नुसते नाव। आता महिंद्रा तर पूर्ण बंद झाले, एअर इंडिया पूर्ण बंद झाली, बँका पण आता कॉन्ट्रॅक्टवरती घेतात आणि BPT सारख्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवर 20-20 हजारावरती प्लेयर खेळवतात। अशा कंपन्यांमध्ये खेळावे, प्लेयर जगले पाहिजे, खेळ सुद्धा जगला पाहिजे। शेवटचा प्रश्न, इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुद्धा आता 20% हॉटेल्स बंद झालेत, गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, सर्वसामान्यांच्या खिशाला याचा फटका बसतो। सर्वसामान्यांच्या कुटुंबाच्या जीवनात गॅस हा महत्त्वाचा पार्ट आहे सध्या, आणि दुकानं बंद पडली, त्यांना सप्लाय एकदा कमी केलं हॉटेलला तरी आम्ही समजू शकतो, परंतु सामान्य माणसांना गॅसचा तुटवडा भासला नाही पाहिजे ही सरकारला विनंती करतं। सरकारने युद्ध पातळी होते, कारण सामान्य माणूस हा फक्त आणि फक्त स्वतःच्या घरच्या जेवणावरती अवलंबून असतो, त्यांना हॉटेलमध्ये जाऊन काय मीटिंग करायच्या नसतात किंवा कॉन्फरन्स घ्यायच्या नसतात। बरे लोकांची धोरणं आहेत की मीटिंगसाठी त्यांना कॉन्फरन्स पाहिजे किंवा हॉटेल पाहिजे जेवायला, ते सगळ्या बाबी आहेत त्या कमी झाल्या तरी हरकत नाही, परंतु सामान्य लोकांना गॅस तुटवता भासला नाही पाहिजे। आपणासोबत होते आमदार महेश सावंत, कॅमेरा पर्सन असीमसह मी संचारी आकेरकर, विधान भवन, मुंबई।